महाकारुणिक, सम्यक संबुद्ध आणि भगवंतांनी उपदेश केलेला धम्म आणि त्यांचा श्रावक संघ या तिन्ही रत्नांना सर्वप्रथम मी त्रिवार पंचांग प्रणाम करतो. विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांना त्रिवार पंचांग प्रणाम. राष्ट्रपिता महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना त्रिवार पंचांग प्रणाम. आणि ज्या ज्या महामानवांनी लोकांचं चांगलं झालं पाहिजे, कल्याण झालं पाहिजे म्हणून आपलं आयुष्य खर्ची केलं, मग ते कोणत्याही जातीपंथ धर्माचे असो, त्या सर्वांना वंदन. तर माझा जो विषय आहे तो चार ब्रह्मविहार म्हणजे मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा. ह्या चार ब्रह्मविहाराला किंवा या चार मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षाला याला ब्रह्मविहार म्हणतात. मैत्री आताच लोखंडेताईंनी या ठिकाणी तुम्हाला मैत्री शिकवली. मैत्री ही स्वतः प्रती करायची असते. स्वतः प्रती करायची म्हणजे ज्या आपण आपल्या प्रती जर आपली मैत्री नसली तर इतरांप्रती आपण मैत्री करू शकतो काय? अजिबात नाही. सर्वप्रथम स्वतःप्रती मैत्री करावी लागते. स्वतःप्रती जर मैत्री असली तर ते इतरांप्रती आपल्याला करता येते. आपलं चांगलं झालं पाहिजे, आपला संकल्प पूर्णत्वास गेला पाहिजे, आपलं मंगल झालं पाहिजे, मी आरोग्यदायी झालं पाहिजे, मी निरोगी असलो पाहिजे, मी दीर्घायुष्य असलो पाहिजे, ही आपली काय असली पाहिजे? कामना असली पाहिजे आपल्या प्रती. आणि तशीच आपली या पृथ्वीवर जे काही जीव असो, ते मानवातील असो की अमानवातील असो की कोणत्याही लोकातील असो, या संपूर्ण लोकांमधील जे काही सत्व आहे त्या सत्वांप्रती आपली काय असली पाहिजे? मैत्री असली पाहिजे. मैत्री असल्यामुळे काय होते? आपल्या मनामधला जो काही द्वेष असतो, जी काही द्वेष भावना होते ती नष्ट होऊन जाते. जर आपल्याला द्वेष नष्ट करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल? मैत्री चित्तामध्ये विकसित करावी लागेल, ती वाढवावी लागेल. ही जर मैत्री आपण आपल्या जीवनामध्ये वाढवली तर ती महान अशी फलदायी आहे, महान अशी पुण्य प्राप्त करून देणारी आहे. कशी पुण्य प्राप्त करून देणारी आहे? तर ती जे काही आपण दान पुण्य करतो, शील पुण्य करतो, शिलावर आरूढ होतो. म्हणजे काय करतो? आपण शिलाचं आचरण करतो, म्हणजे आपण आपलं पुण्य संपादन करतो. दान जेव्हा देतो, दान दंतु श्रद्धा आहे. दान हे श्रद्धेनं दिल्या जाते. आणि जेव्हा आपण दान देतो, श्रद्धेनं देतो, तर ते त्या माध्यमातून आपण काय करतो? पुण्य संपादन करतो. तर हे शील असो की दान असो, याचं जेवढं काही पुण्य आहे, या पुण्यापेक्षाही बघा मी काय म्हणतो, या पुण्यापेक्षाही मैत्रीचं पुण्य कई गुणा असते, महान असते, महान फलदायी असते. अरग जातकामध्ये तथागत असे म्हणतात का पुण्य, मैत्रीचं पुण्य हे महान फलदायी असते. कसं असते? ज्याप्रमाणे आपण दान, शील किंवा इतर पुण्य करू, दानशील हे करून जे काही आपण पुण्य कमावतो त्यापेक्षाही हे महान असं पुण्य असते. जणू काही जसं उदाहरण दिलं की पावसाळा असते, पाणी येते तर आपल्या शेतात म्हणा किंवा आपल्या जमिनीवर काय असते? डबके साचतात, छोटे छोटे, त्यामध्ये पाणी असते, बरोबर आहे की नाही? जेव्हा पूर येतो, पूर आला की काय करतो? ते सगळे जे डबके असते तेव्हा दिसते काय? अजिबात नाही. त्या सगळ्या डबक्यांना तो काय करतो? पूर आपल्यामध्ये समाविष्ट करून घेतो, बरोबर आहे की नाही? तसंच जे काही आपण पुण्य कमावतो ते पुण्य जेव्हा मैत्री पुण्य कर्माचा जेव्हा विपाक येतो, त्या मैत्री पुण्याच्या कर्माच्या विपाक हे सगळे पुण्य काय करते? झाकून टाकते. ते कुशल असो की अकुशल असतो. अकुशल जेव्हा आपण अकुशलही आपल्या हातून होते, बरोबर आहे की नाही? वाईटही कर्म आपल्यापासून होते. वाईट असो की चांगले असो, ते सर्व कर्म जे आहे ते सगळे मैत्री चित्ताच्या पुण्यकर्माने झाकल्या जाते. आणि कोणतं फळ देते? मैत्री कर्माचंच पुण्य कर्माचं आपल्याला काय देते? फळ देते. एवढं महान असं पुण्यकर्म त्या मैत्री चित्ताचं आहे. म्हणून आपण काय केलं पाहिजे? मैत्री भावना केली पाहिजे. स्वतः मैत्री भावना केली पाहिजे आणि प्रत्यक्षात कृतीमध्ये उतरवली पाहिजे. कृतीमध्ये उतरवली म्हणजे काय? जेव्हा आपण कामाला जातो, शेतीत जातो, ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी जेव्हा आपल्याला वाटते का याले मदत केली पाहिजे, तेव्हा त्याला आपण मदत केली पाहिजे. म्हणजे काय होते? मदत केल्यामुळे आपण काय करून राहिलो? त्याच्यासोबत मैत्री करून राहिलो. मैत्री आणि प्रेम यामध्ये फरक आहे. प्रेम काय करते? आसक्ती वाढवते, बरोबर आहे की नाही? प्रेम काय करते? आसक्ती वाढवते, कामलालसा वाढवते. पण मैत्री काय करते? आपल्याला द्वेषातून मुक्त करते आणि सर्वांप्रती काय करते? एक चांगली भावना निर्माण करते की त्याचं चांगलं झालं पाहिजे. प्रेमामध्ये काय असते?
आपला काहीतरी लोभ असते, मैत्रीमध्ये आपला लोभ नसते, तर काय असते, दुसऱ्याचं चांगलं झालं पाहिजे, हे मैत्रीचं एक गुण आहे, ती अशी महान अशी फलदायी आहे. म्हणून आपण काय केलं पाहिजे, प्रत्यक्षात चित्तामध्ये मैत्री केली पाहिजे आणि प्रत्यक्षात ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणी ज्याला मदत करता येईल त्याला मदत केली पाहिजे. अरे तो दुःखात आहे, अरे तो दुःखात आहे, त्याला आपण मदत केली पाहिजे. जे जे होते ते त्याला म्हणतात मैत्रीचा भाव. मैत्री कशी करतात, भगवंत बोधिसत्व असताना मैत्री कशी करतात, कुरुंबिक जातकामध्ये ही एक गोष्ट आली आहे. काय गोष्ट आली आहे की जेव्हा बोधिसत्व हरणामध्ये जन्म घेतात तेव्हा ते कशी मैत्री करतात बघा. तर ते एका जंगलात असतात आणि जंगलात ते एका कासव असतो, त्या कासवासोबत त्यांची मैत्री असते आणि एका पक्ष्यासोबत मैत्री असते. हे तिघे जण त्या जंगलामध्ये चांगले सुखाने नांदतात. पण एक दिवस अचानक काय होते, एक शिकारी येतो आणि त्या तलावाच्या आजूबाजूने काय करतो, जाळं टाकतो. जाळं टाकल्यानंतर काय होते, तो घरी निघून जातो आणि ह्या जाळ्यामध्ये जेव्हा हरिण जेव्हा पाणी प्यायला येते, पाणी प्यायला येत असताना अचानक त्या झाडामध्ये ते हरिण लटकून जाते, म्हणजे बोधिसत्व अटकून जाते आणि तो काय करतो, चिंकाडतो, कल्ला करतो निघण्यासाठी. त्यामुळे हा कासव बाहेर येतो, पाहतो अरे आपला मित्र जो हरिण आहे तो जाळ्यामध्ये अटकलाय. पक्षी सुद्धा येतो, पाहतो, बाहेर येऊन पाहतो, अरे अटकलाय, आता काय करतात, त्याला वाचवा लागते, त्याचा जीव वाचला पाहिजे म्हणून हे दोघंही प्रयत्न करते. तेव्हा कासव म्हणतो की मी तुझं जाळं काढण्याचा प्रयत्न करतो, परंतु माझे जे दात आहे ते सूक्ष्म दात असल्यामुळे मी रात्रभरात ते जे जाळ्याचे जे आहे ते तोडू शकणार नाही, तरी मी प्रयत्न करतो. तेव्हा पक्षी काय म्हणते, तू चिंता करू नको म्हणते, सकाळी जेव्हा शिकारी येईल तेव्हा मी त्याला अडवतो म्हणते, ते झाडं पूर्ण कापेपर्यंत त्याला येऊ देत नाही म्हणते. इकडे पक्षी त्याच्या घराजवळ राहते, रात्रभर त्याची पाहणी करते का हा कधी बाहेर येते, आणि इकडे कासव काय करते, ते जे झाड आहे ते तोडण्याचा प्रयत्न करत राहते. तो झाडं, आता विचार करा, तो कासव ते झाडं काढताना त्याचे दात आणि त्याला किती वेदना होत असेल, परंतु माझ्या मित्राचा जीव वाचला पाहिजे. काय म्हणते, माझ्या मित्राचा जीव वाचला पाहिजे. इकडे जेव्हा सकाळी 5 वाजता हा शिकारी उठतो आणि फ्रेश होतो आणि निघण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्या पक्ष्याला दिसते आणि पक्षी काय करतो, त्याच्या कपाळावर जातो आणि चंचूने प्रहार करतो. मग या शिकाऱ्याला वाटते अरे अपशकुन झालं, आताच निघालं पाहिजे नाही, म्हणून तो थोडा वेळ थांबतो. पुन्हा इकडे हे झाडं याच कापणं चालूच राहते. पुन्हा 6 वाजता सकाळी निघण्याचा, दुसऱ्या मार्गाने मागून निघण्याचा प्रयत्न करतो. पुन्हा पक्षी जातो, त्याच्यावर चंचू प्रहार करतो. पुन्हा त्याला वाटते ह्या पक्षानं माझा पिच्छा सोडवला नाही, खूपच अपशकुन झाला, म्हणून अजून काही वेळानं निघण्याचा प्रयत्न करतो. मग तो सकाळी 6-7 वाजता निघण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा इकडे तो पक्षी पुन्हा येतो आणि सांगतो कासवाला, अरे तो शिकारी निघाला आहे. तेव्हा काहीच असे जाळे राहते, निघून जाण्याचे राहते, परंतु हा एवढा हातबल झाला, याचं बल एवढं नष्ट होऊन जाते त्या कासवाचं की जाळं कापता 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 त्याचं शक्ती क्षीण होऊन जाते आणि शेवटी काही जाळे असे राहतात, त्यामुळे तो असा बेशुद्ध पडतो. इकडे पक्षी येऊन सांगतो आणि मग हरिण काय करतो, आपल्या स्वतःच्या बलानं ते काढून टाकतो आणि तिथून पळ काढतो. परंतु हा कासव मात्र बिचारा तिथं बेशुद्ध असल्यामुळे तो तिथं पळून जातो. हरिण तर धावत निघून जाते, परंतु जेव्हा शिकारी येतो, शिकारी आल्यानंतर त्याला असं दिसते हरिण तर पळून गेली, परंतु कासव दिसते, म्हणून तो काय करतो, कासवाले पिशवीत घेतो आणि पिशवीत टाकून जाऊ दे, नाही हरिण भेटली तर कासव तर भेटला, म्हणून तो कासवाला पिशवीत घेऊन निघून जातो. इकडे हरणाले वाटते माझा जीव कोण वाचवला, माझ्या मित्रानं वाचवला, कासवानं वाचवला, आणि तो बेशुद्ध होऊन ते शिकाऱ्याच्या हाती सापडला. म्हणून तो म्हणतो काही झालं चालन, माझा जीव गेला तर चालन, परंतु मी कासवाला सोडून टाकल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तो काय करतो, हरिण जेव्हा कासव रस्त्यानं चालत असते त्याच्यासमोर हरिण काय करते, लंगडत चालण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे ह्या शिकाऱ्याला काय वाटते की हा रात्रभर जाड्यामध्ये राहून लंगडला असेल, चला मी आले पकडतो, म्हणून हा काय करतो, त्या कासवाची पिशवी एका झाडावर लटकून ठेवतो आणि हरिण काय करते, थोडा समोर जाऊन हा याच्या मागे धावत जातो आणि याले काय करते, चकवा देऊन हा दुसऱ्या मार्गाने मागून येतो आणि मागून आल्यानंतर पुन्हा या कासवाजवळ येतो आणि झाडावर लटकवलेली जी त्याची कासवाची पिशवी असते ते उंच उड्या मारून त्याला पाडून टाकते आणि कासवाले नदीत सोडून देते आणि इकडे हरिण काय करते, पळ काढते. अशा पद्धतीनं काय केली, मैत्री केली. बघा एकमेकांनी त्यांनी काय केलं, एकमेकांची मैत्री केली, कुठपर्यंत, जीव वाचवेपर्यंत मैत्री केली. अशी ही महान मैत्री बोधिसत्व जेव्हा बुद्धत्व बनण्यासाठी करतात आणि
ते पारमिता मैत्रीची पूर्णत्वास नेतात. अशी आपल्याला काय करायची आहे, मैत्री करायची आहे. जेव्हा आपण मैत्री करतो, जेव्हा मैत्रीचं एवढं पुण्य महान फलदायी असते, ते कुठं नेऊन पोहोचवते आपल्याला, ब्रह्मलोकात नेते. कुठं नेते, ब्रह्मलोकात. ब्रह्मलोकात म्हणजे जे हे एक मानव काय आहे, ह्या लोक आहे, त्याच्यानंतर काय देवलोक आहे, त्याच्यानंतर रूप लोक. त्या रूप लोकाला काय म्हटल्यानंतर जाते, रूप ब्रह्मलोक म्हटलं जाते. रूप ब्रह्मलोक म्हणून आपण बुद्धाने त्यांचा धम्म याच्यामध्ये काय असते, जेव्हा तथागत जेव्हा सिद्धार्थ सम्यक संबोधी प्राप्त केल्यानंतर त्यांच्यामध्ये द्विधा मनस्थिती होती की नाही होत, मी उपदेश देऊ का नाही देऊ. मग त्यांच्या चित्तामध्ये काय येते, त्यांना विनंती करता कोण येतो, ब्रह्मसहपती येतो. ब्रह्मसहपती म्हणजे दुसरा तिसरा काही नाही, हे चार मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा, हे चार काय करतात, ह्या गोष्टी त्यांनी संपादित केल्या असते. यामुळे तो काय करतो, ब्रह्मा आणि महाब्रह्मा बनल्या जातो. आणि जेव्हा ब्रह्मा बनतो आणि तोही भगवंतांच्या चित्तामध्ये जाणतो की भगवंत काय द्विधा मनस्थितीमध्ये आहे. म्हणून तो एकटा येतो काय, त्रिपिटकामध्ये तो एकटा नाही येत, महाब्रह्मा एकटा नाही, तो असंख्य त्या ब्रह्मलोकातील काय करतो, जे काही देव आहे त्या देव लोकांना तो काय करतो, घेऊन येतो आणि याचना करतो त्यांच्या समोर. आणि याचना करून मग पुन्हा काय करतात तथागत, ते याचना मान्य करतात आणि ते उपदेश करण्याकरता ते धम्माचा प्रसार करतात. मग तुम्हाला महाब्रह्म हे जेव्हा मी सांगितलं तेव्हा तुम्हाला असं वाटते की बाबासाहेबांना आपल्याला 22 प्रतिज्ञा दिली, तेव्हा मी ब्रह्मा, विष्णू, महेश यांना मानणार नाही, देव मानणार नाही आणि त्यांची पूजा करणार नाही. आणि इकडे दबा मेंढे आपल्याला काय सांगून राहिले, ब्रह्मा सांगून राहिले. बरोबर आहे की नाही. हा घोड नसला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला माझं पुस्तक आहे बोधिसत्व ते सम्यक संबोध, हे लोकविदू चॅप्टर मध्ये या सगळ्या गोष्टी आल्या आहेत का, लोक 31 प्रकारचे लोक कसे असतात. आता महाब्रह्मा म्हणजे काय, तुम्ही जर पाहिलं तर भगवान बुद्धाच्या अगोदर जे काश्यप भगवान बुद्ध होऊन गेले, त्यांच्या वेळेस काय होते, आपले जे सिद्धार्थ होते ते ज्योतिपाल म्हणून एक मुलगा होते. आणि त्यांच्यासोबत काय होता, एक घटिकार एक व्यक्ती होता. तो काश्यप बुद्धांप्रती फारच काय होता, श्रद्धावान होता. आणि तो इतका श्रद्धावान होता की तथागतांसोबत जायचा, चारिका म्हणजे त्यांना भोजन द्यायचा, त्यांचा उपदेश ऐकायचा. आणि हा घटिकार जेव्हा मृत्यू झाला याचा, तेव्हा तो कुठं गेला, त्याचं महान असं पुण्य होतं, तो काय झाला, ब्रह्मलोकाचा महाब्रह्मा झाला. तो उत्पन्न कुठं झाला, तो रूप ब्रह्मलोकामध्ये महाब्रह्मा म्हणून तो उत्पन्न झाला. आणि जेव्हा तो उत्पन्न झाला तेव्हा तो तिथं आपलं आयुष्य जीवन जगत आहे. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे की इथं चांगले जेव्हा पुण्यकर्म करतो तेव्हा आपणच काय करतो, त्या अवस्थेमध्ये प्राप्त होतो. आणि ती अवस्था म्हणजे काय, कायमस्वरूपी आहे काय, ती अवस्था कायमस्वरूपी नाही आहे, तीही अनित्य आहे. ती जेव्हा ते तिथं आपलं जीवन जगतात, जसं मनुष्य जीवन जगतो तसं ते लोक सुद्धा आपले जीवन जगतात. आणि जसा आपल्याला मृत्यू येतो तसा त्यांना पण मृत्यू होतो. आणि त्यांना मृत्यू झाल्यानंतर आपापल्या फळानुसार ते जसे आपले कर्म आहे तसा जन्म होत राहतो. म्हणून हे जे आपण जे सांगितले ते आपले करता धरता आहे काय, नाही आहे. बाबासाहेबांनी ज्या गोष्टीचा नकार दिला ते कोण आहे, ते देवा मला असं करून दे रे, तसं करून दे रे, मी माझं असं होऊ दे रे, अशा पद्धतीचे आहे. बरोबर आहे की नाही. ते बाबासाहेबांनी काय केले, नाकारले आहे. परंतु हे जे आहे ते आपलेच पुण्यकर्म जे आपल्याला त्या ठिकाणी त्या अवस्थेला पोहोचवतात. आणि आपापल्या पुण्यकर्माच्या नुसार आपण त्या ठिकाणी जीवन जगतो आणि मरतो. हे चक्र असंच चालू राहते. या चक्रातूनच तर आपल्याला काय करायचं आहे, निघायचं आहे. त्याकरताच काय आहे, आर्य अष्टांगिक मार्ग, जो की आपल्याला निर्वाणाकडे घेऊन जाते. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, हे सगळं काही नको, आपल्याला निर्वाणाचा साक्षात्कार झाला पाहिजे, याकरता आपण प्रयत्न केला पाहिजे. असं हे काय आहे, मैत्रीचं असं मान फळ आहे. त्यानंतर करुणा आहे. करुणा काय, करुणा म्हणजे दया कोणाप्रती, मैत्री. त्यानंतर दया आपण केली पाहिजे. जो रोगी आहे, जो दारिद्र्य आहे, जो असह्य आहे, त्याच्याप्रती आपली काय असली पाहिजे, करुणा असली पाहिजे. अरे याचं चांगलं झालं पाहिजे, मंगल झालं पाहिजे, त्याच्यासाठी मी काय करू शकतो. बरोबर आहे की नाही. तथागतांनी भिक्षू संघामध्ये एक भिक्षू अत्यंत असे रोगी होते, त्यांना अतिसार झाला होता, तर त्यांची सेवा केली. माहिती आहे तुम्हाला, करुणेनं काय केली, त्यांची आनंदाला घेऊन त्या भिक्षूची त्याची सेवा कोणीच नव्हतं करत. त्यामुळे त्यांनी सेवा केली, त्याची आंघोळ घालून दिली दोघांनी आणि त्याला स्वच्छ केलं की नाही केलं. हे केल्यानंतर भगवंत काय म्हणतात, अरे सगळ्यांप्रती आपण
भिक्षू जेव्हा इथं येतो तेव्हा आपलं कोणीच नसते, त्यामुळे एकमेकाची आपण काय केली पाहिजे, सेवा केली पाहिजे. सेवा केली पाहिजे. तर त्यांना कोणाला वाटते की माझी सेवा केली पाहिजे, त्यांनी रुग्णांची सेवा केली. म्हणजे भगवंत काय उपदेश देतात, सो म उपट्टेय यो म उपट्टेय सो गिलान उपट्टेय. म्हणजे जो माझी सेवा करू इच्छितात असं ज्यांना वाटते त्यांनी काय केलं पाहिजे, रुग्णांची सेवा केली पाहिजे. असा आपला काय असला पाहिजे, करुणा भाव असला पाहिजे. त्यानंतर काय आहे, मुदिता आहे. मुदिता म्हणजे काय, हर्ष होणे, आनंदित होणे. कसं आनंदित होणे, त्याचं तुम्हाला उदाहरण देतो. आपण आता काय करतो, शेती करतो, कामाला जातो, मजुरी करतो. शेती आहे आपल्या घरी, समजून झाला, बाजूच्याही घरी शेती आहे. तेव्हा काय होते, त्याची सारखीच जमीन असते, आपली सारखीच जवळपास जमीन असते. आपण जर समजा सोयाबीन लावलं, कपाशी लावलंय आणि त्यांनी लावली, तर समजा आपल्याला जर उत्पन्न कमी झालं आणि बाजूच्याले जर जास्त झालं तर आपल्यामध्ये लगेच काय होते, ईर्ष्या उत्पन्न होते. अरे याले कसं काय झालं, मी इथं तेच टाकलं, याने तेच टाकलं, तोय मी खर्च तोच लावला, त्याने तोच खर्च लावला, परंतु मला मात्र काहीच उत्पन्न नाही झालं, त्याला पाय ना उत्पन्न झालं. ईर्ष्या उत्पन्न होते, होते का नाही होत. परंतु मुदिता काय म्हणते, अरे त्याले इतकं चांगलं पिकलं, अजून पिको. कशी भावना निर्माण झाली पाहिजे, अरे त्याला 10 क्विंटल झालं काय, अजून त्याला 100 क्विंटल हो. अरे त्याच्या घरी पोरगी आहे, त्याला लग्नाची पोरगी आहे, त्याचे मुलं आहे, त्याला शिकवा लागते, किती सारा खर्च आहे, माझ्या मागं तर काहीच नाही, त्याचं अजून भलं हो. म्हणजे दुसऱ्याच्या आनंदात आनंदित होणे, याला काय म्हटलं जाते, मुदिता. दुसऱ्याच्या आनंदात आनंदित. समाजात होते का असं, समाजात होते काय, नाही होत. एखाद्या पोट्ट्याले आपलं पोट्ट दुसऱ्या पोट्ट्याला भेटू दे ना चांगले मार्क, आणि आपल्या पोट्ट्याला मार्क नाही भेटले, याले कसे काय भेटले, यानं काप्या आता नाही केल्या, बरोबर आहे की नाही. माया पोट्ट्याले कसे कमी भेटले मार्क, लगेच हे होते, बरोबर आहे की नाही. परंतु मुदिता काय म्हणते, खूप चांगली झाली गोष्ट, तो नोकरीवर लागला, खूप चांगली झाली गोष्ट, त्याले मार्क चांगले भेटले. असा भाव निर्माण करणे, दुसऱ्याच्या आनंदामध्ये आपण आनंद निर्माण करणे, म्हणजे काय होते, त्याला म्हटलं जाते मुदिता. मुदिता काय करते, महान पुण्य असं फलदायी आहे. हे करुणा असो, मैत्री असो, मुदिता असो, हे सगळे ब्रह्मविहार आहे. म्हणून याला ब्रह्मलोकामध्ये यांचा या अशा व्यक्तीचा ब्रह्मलोकामध्ये जन्म होतो, म्हणून यांना ब्रह्मविहार असे म्हटल्या जाते. मग मला सांगा, एखाद्या बाईनं जर समजा दान दिलं, भोजन दानाला बोलावलं, एखाद्या घरी आपण कार्यक्रम आले, साऱ्या महिलांना, भिक्षू आपल्या घरी आले, भिक्षूंना आपण काय करतो, भोजन दान देतो आणि सगळ्या महिलांना बोलावतो धम्मदेशना ऐकण्यासाठी, बरोबर आहे की नाही. मला सांगा, जे बाई भोजनदान देऊन राहिली, ती बाई भोजनदान देते, तिच्यामध्ये दानाची काय असते, श्रद्धा उत्पन्न होते. दान देताना श्रद्धा उत्पन्न करते आणि दान देते. आणि ज्या बाकीच्या बाया असते त्यांनी मला सांगा, त्यांनी दिलं राहते का भोजनदान, नाही दिलं राहत. परंतु त्यांनी जर या दानाचं काय केलं, पुण्यानुमोदन जर केलं, मुदिता उत्पन्न केली, तर ते ज्या बाईले जे भोजनाचं पुण्य भेटते ते त्याच्यापेक्षा ह्या इतरांबाईंना भेटते. एवढी मुदिता पुण्यमय आहे. काय केलं तुम्ही, फक्त चित्तामध्ये भावना उत्पन्न केली, भिक्षू आले, ही महिला भोजनदान देत आहे, किती चांगली गोष्ट आहे, हे भोजनदान हिचं महानचं फलदायी हो. आणि आपल्या चित्तामध्ये प्रसन्न भाव निर्माण करून मुदिता उत्पन्न केली, तर मला सांगा, या दानाचं फळ आपल्याला सुद्धा भेटते. किती छोटी गोष्ट आहे, किती लहानची गोष्ट आहे. काही आपण त्याच्यासाठी खर्च केलं काय, काही विशेष काही केलं काय, परंतु चित्तामध्ये भावना तशी निर्माण केली पाहिजे. पण होते काय, नाही होत ना. काऊन नाही होत, कारण की पीक उत्पन्न किंवा कमवासाठी ते बीज पेरावं लागते आणि गवत मात्र आपोआप निघते. तसंच आहे, हे करासाठी काय करावं लागते, शिकावं लागते, समजून घ्यावं लागते, आणि तृष्णा आपोआपच उत्पन्न होते, हेवा आत्मा आपोआपच उत्पन्न होते, द्वेष आपोआपच उत्पन्न होते. होते का नाही होत. म्हणून या गोष्टी समजल्या पाहिजे. त्या छोट्या छोट्या गोष्टी आहे, परंतु आपण भाव उत्पन्न करत नाही. हर्षित होणे, प्रफुल्लित होणे, दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानणे, याला म्हणतात मुदिता. आणि मान असं पुण्य आहे, परंतु ते आपण पुण्य कमवत नाही. आपल्याला पुण्य कमवायचं आहे. आपलं काय पाथेय काय असलं पाहिजे, आपल्याला निर्वाणाच्या मार्गात जाण्यासाठी आपलं पाथेय असलं पाहिजे, पुण्यकर्माचा साठा घेऊन जायचा आहे. आणि पुण्यकर्म करण्यासाठी आपल्यालाच वाटते आपण गरीब आहे, आपल्याकडून काय पुण्य कमावणं होईल. ते श्रीमंत पुण्य कमावते, ते मान असं दान करते, ते किती मोठा खर्च करते. अरे पण ह्या गोष्टीला काय खर्च लागून राहिला, रुपया खर्च लागून राहिला का. ज्या मी गोष्टी सांगितल्या, मैत्री, मुदिता, करुणा, मुदितेसाठी काही खर्च लागून राहिला काय, काहीच खर्च नाही. परंतु चित्तामध्ये भावना आणि प्रत्यक्षात प्रॅक्टिकल कृती, भावना निर्माण करणे तशी कृती करणे, या दोन गोष्टीची आवश्यकता आहे. अशी आहे मुदिता.
त्याच्यानंतर उपेक्षा. उपेक्षा म्हणजे काय आहे? सुख आणि दुःखापलीकडली भावना. म्हणजे तिथं सुखही नाही झालं पाहिजे, बरोबर आहे की नाही? सुखही नाही. मुदितेमध्ये काय होते? दुसऱ्याचा सुख पाहून स्वतःचं सुख पाहून आपल्याला काय आनंद होते. आता सुखही नाही. उपेक्षा भाव म्हणजे काय? सुखही नाही. जगामध्ये जे काही दुःख दिसते त्याच्याबद्दल काय असते? उपेक्षा भाव निर्माण करायचा. त्याच्यामध्ये सुखही झालं दुःखही झालं तर काय? ना दुःख. मनाला काय? मनाला कसं भावना निर्माण करायची? मला ना दुःख होत, ना दुसऱ्याचं सुख पाहूनही सुख होत, ना दुःख पाहूनही दुःख होत. तर ती एक समतोल अशी भावना असते. ती अशी चित्ताची अशी एकाग्रता असते. आणि उपेक्षा भाव निर्माण करूनही आपल्याला पुण्य असं कमावता येते. कारण की आपलं मन कसं असते? मन कुठं ओढून राहिलं? निर्वाणाच्या मार्गाकडे चाललो आपण. उपेक्षा भाव निर्माण करून म्हणजे काय? चित्तामध्ये जेव्हा आताच आनापाना सतीचा सराव घेतला, त्यामध्ये काय निर्माण होते? पहिलं ध्यान, दुसरं ध्यान, तिसरं ध्यान आणि चौथं ध्यान. याच्यामध्ये काय आहे? याच्यामध्ये जे आपण भाव निर्माण करतो तेव्हा चित्ताची एकाग्रता करतो. प्रीती सुख आणि चित्ताची एकाग्रता जेव्हा करतो तेव्हा चित्ताची एकाग्रता ना सुखही होत त्याला आणि ना दुःखही होत, अशी एक चित्ताची एक अवस्था असते. आणि ती अवस्था निर्माण करावी लागते. आणि उपेक्षा पारमिता सुद्धा भगवंतांना बोधिसत्व असताना ते पूर्ण करावं लागते. त्याशिवाय सम्यक संबोधी त्यांना प्राप्त करता येत नाही. मग उपेक्षा भाव कसा? तेच एक भगवंतांनी एक जातक आहे. कसं जातक आहे भगवंतांचं? की एका जन्मामध्ये काय करते? ते शेतकरी असतात. शेतकरी असतात आणि शेतामध्ये जातात, मुलांना घेऊन जातात, शेती करतात आणि घरी येतात. त्यांची पत्नी असते, ते सांभाळ करतात. एक दिवस काय करतात? जेव्हा ते शेतात जात असताना ते काम करतात आणि मुलगा काय करते? एका कचऱ्याचा ढीग काय करते? तो कचऱ्याचा ढीग उचलतो आणि एका ठिकाणी लावण्याचा प्रयत्न करतो. परंतु कचरा उचलता त्या कचऱ्यामध्ये काय असतो? एक चांगला विषारी साप असतो. आणि साप असल्यामुळे काय करतो? या मुलाला काय करतो? तो ध्वंस करतो. आणि ध्वंस केल्यामुळे बोधिसत्वाचा मुलगा तिथेच मरण पावतो. बोधिसत्वाला जेव्हा दिसते की हा मुलगा पडलेला आहे म्हणून तिथे जातो, तेव्हा लक्षात येते हा मुलगा मेला. तर बोधिसत्व काय करते? रडते काय? अजिबात रडत नाही. त्या मुलाला आणून ठेवून देते आणि अजिबात रडत नाही, दुःखही व्यक्त करत नाही. मी काय म्हटलं? उपेक्षा भाव कसा असतो? दुःखही व्यक्त करत नाही. तर मग काय करते? तिथं त्याला ठेवून देतो. आणि जो कोणी गावाकडे जाणारा व्यक्ती असते त्याला काय करते? त्याला एक संदेश देते का जा माझ्या घरी सांग की आज एकच डब्बा. माझ्या पत्नीला काय सांगायचं? आज एकच जणाचा डब्बा आणायचा. आणि सोबत येताना फुलं पुष्प माल गंध हे अगरबत्ती मेणबत्ती आपण ज्याला काय म्हणतो हे घेऊन यायचं. हा निरोप जसा पत्नीला दिला तसंही पत्नीला लक्षात येते की माझा मुलगा मरण पावला. तीही दुःख व्यक्त करत नाही. जेव्हा तिला लक्षात येते की माझ्या नवऱ्याने मला एकच डब्बा सांगितला आणि सुगंधित पुष्प मला हे सांगितलं म्हणजे माझा मुलगा निश्चितच मेला, तीही दुःख व्यक्त करत नाही. म्हणजे तिला शोक झाला काय? तिला दुःख झालं काय? अजिबात नाही. उपेक्षा भाव. कारण की बोधिसत्वांनी त्यांना मरणानुस्मृती शिकवली होती. काय शिकवली होती? मरण. अरे हे जो देह आहे एक दिवस मरणारच आहे, बरोबर आहे की नाही? त्याच्याप्रती काय दुःख करायचं आहे? ते परमनंट संपत्ती आहे का आपली? नाही, हे मरणधर्मी आहे असा भावना शिकवली. त्यामुळे पत्नी सुद्धा किंवा त्याच्या घरचे कोणीही रडले नाही. ते सगळे सुगंध पुष्प माला घेऊन आले आणि त्यांनी चिता पेटवली. चिता पेटवून त्यांनी रचली पेटवली आणि त्यांनी एवढंही करून मला सांगा, नाही तर आपल्या घरी किती एखादा आपला जवळचा मरण जेव्हा पाहतो तेव्हा आप्त मित्र नातेवाईक येतात, तेही रडतात, घरचेही रडतात. बोधिसत्व काय म्हणते? अरे म्हणते त्या मरणाऱ्या माणसाले आम्ही रडलो हे कळतच नाही. कोणासाठी रडायचं? ज्याच्यासाठी रडून राहिलो त्याला कळून राहिलं का आपण रडून राहिलो म्हणून? आपल्या ज्या दुःखद वेदना आहे तो समजतच नाही तर कोणासाठी रडायचं? म्हणून बोधिसत्व काय म्हणतात? जो आपल्या घरी येतो काय तो विचारून येतो काय? आता समजा माझ्या घरी माझ्या मुलानं जन्म घेतला, मला विचारलं काय त्यानं? मी तुमच्या घरी येऊन जन्म घेऊन काय म्हणजे न विचारता आला आणि जातानी असं म्हटलं काय मी मरून जाऊ काय? मी आता मरतो मी चाललो. न विचारता गेला, सांगता गेला काय? न विचारता आला, न सांगता गेला. जो जसा आला तसा गेला. त्याच्यासाठी रडणं आमचं व्यर्थ आहे. त्याच्यासाठी रडणं काय आहे? आमचं व्यर्थ आहे. त्याच्यासाठी रडून काही फायदा नाही. ज्याची जशी गती असेल तसा तो तिथे गेला. मग आपलं रडणं काही कामाचं आहे काय? याले म्हणते उपेक्षा भाव. हे चांगलं असते, असंच केलं पाहिजे. मला सांगा, हे बौद्ध परंपरेनुसार हे मरण आहे आणि त्याची संस्कार कृती आहे. मरणाऱ्याच्या समोर आपण हे जेव्हा रडतो का नाही तेव्हा त्यालाही त्रासदायक असतात. ते
उलट त्याच्याप्रती आपण चांगली भाव निर्माण केला पाहिजे आणि सभ्य सत्ता सुखी होऊन तू म्हटलं का नाही असा भाव त्याच्याप्रती निर्माण केला पाहिजे. आणि तुम्हाला जर असं वाटते की आपण त्याच्यासाठी रडलो पाहिजे, आपण रडून आपण दुःख व्यक्त करतो, त्याच्यापेक्षा आपलं पुण्य त्याला दिलं पाहिजे. अरे हा ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी माझं जे काही मी पुण्य कमावलं माझ्या पुण्याच्या बलाने त्याचं जय मंगल हो, म्हणजे तुम्ही काहीतरी त्याला देऊन राहिले. रडून देता का तुम्ही? रडून आपण काहीही देत नाही, उलट त्याच्यामध्ये त्याला दुःखच होते, दुसरं तिसरं काही नाही, आपल्याला दुःख होते. चांगला भाव निर्माण करा. भंतीची बोलावा एखाद्या उपासकाला द्या, त्याच्याप्रती धम्मदेशना ठेवा, त्याच्याप्रती चांगला भाव व्यक्त करून त्याला पुण्य जसं कमावता येईल त्यालाही पुण्य अर्पित करा आणि त्याच्या नावानं त्याच्या स्मृतीभित्यर्थ काहीतरी दान धर्म करा, म्हणजे त्याचं चांगलं होईल. बरोबर आहे की नाही? असा असतो उपेक्षा भाव. मग मी आज काय सांगितलं? मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा हे 4 ब्रह्माचे विहार आहे. म्हणून याले ब्रह्माचे विहार म्हणतात की हे रूप ब्रह्म लोकात डायरेक्ट जन्म घेतात असे व्यक्ती आणि ते असंख्य वर्ष तिथं जगतात आणि त्यांचंही पुण्यकर्म झाल्यावरती मानवात काय प्राण्यात काय कुठंही हे चक्र चालूच राहते. हे चक्र आपल्याला नको, आपण ह्या चक्रातच फसलो असतो. म्हणून भगवंतांनी निर्वाणाचा मार्ग सांगितला जो आपल्याला जायचा आहे. सब दुःख निसरणं सच्ची निर्माण करणस्थाय. सर्व दुःखाच्या नाशासाठी आणि केवळ कशासाठी? निर्वाणाच्या साक्षात्कारासाठी आपल्याला सगळे संकल्प सगळे पुण्य हे करायचे आहे. त्याच मार्गाने पुण्याचा मार्गाने आपल्याला जायचं आहे आणि निर्वाणाचा साक्षात्कार करून घ्यायचा आहे. ठीक आहे, आपण सगळं माझं शांतचित्तानं ऐकून घेतलं त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि इथेच मी माझे 2 शब्द संपवितो. सर्वांना जय भीम.